लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। मात्र पाहतो आपण सांगली जिल्ह्यातले कवठे महांकाळ मधील अग्रणी धुळगाव जे आहे ग्रामपंचायतीने निर्णय घेतलेला आहे, पाणी नाही तर मतदान नाही आणि सगळे ग्रामस्थ जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। अग्रणी धरणाच्या नदीच्या जे आहे ते पात्रामध्ये उतरलेले पाहायला मिळतात, कारण पाण्याचा टंचाई मोठ्या प्रमाणावरती आहे। पिण्याच्या पाण्यापासून तर शेतीच्या पाण्याचा हा प्रश्न आहे आणि म्हणून सगळे ग्रामस्थ जे आहे ते कुठेतरी सत्ताधारी असतील किंवा सगळ्याच उमेदवारांवर जे आहेत ते नाखुश आहेत आणि जोपर्यंत आम्हाला पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही ह्या पवित्र्यामध्ये आहेत। आपल्यासोबत सरपंच आहेत, काय सांगाल, काय नेमकी भूमिका आहे? कारण तुम्ही नदीपात्रात उतरलेले आहात, नो वॉटर नो अशा प्रकारचा बोर्ड हातात घेतलेला आहे। नमस्कार, मी सरपंच शिवदास भोसले। अग्रणी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून अग्रण दोगावमध्ये सर्व पक्षांची मिळून एकत्रित इथं ग्रामपंचायत आली। याच ठिकाणी आमचा कुणावरतीही रोष नाही, आमचा रोष आहे तो शासनावरती आहे, प्रशासनावरती आहे। का आहे तर शासनानं आम्हाला पाणी द्यावं असं आम्ही त्यांना विनंती केली। बरं, विनंती किती? 4 महिने झालं म्हैसा योजनेचं पाणी चालू आहे अग्रण दोगावमध्ये। आता सध्या ह्या कोरडं पडलेल्या ह्या अग्रणी नदीपात्रामध्ये आम्ही उपोषणाला बसलो। उपोषणाला बसल्यानंतर 26 तारखेपर्यंत तुम्हाला पाणी देतो असं आम्हाला एक पत्र मिळालं। हे पत्र म्हणजे नुसतं प्रशासनाकडनं मिळालेलं आश्वासन आहे। नदीपात्रात पाणी पोचतंय का नाही तोपर्यंत पाणी बंद करण्यात आलं। पुन्हा आमची पाण्यासाठी हेळसांड चालू झाली। पाणी आमच्या हक्काचं असताना आजूबाजूच्या सर्व बाजूच्या गावांमध्ये पाणी भरपूर पोचलेलं असताना देखील आज आमच्या गावामध्ये पाणी नाही। याच्यासाठी सातत्यानं आम्ही पत्रव्यवहार केलाय, वेळोवेळी विनंती केली, कोणीही दखल घेतलेली नाही आणि पाण्यासाठी पुन्हा आम्हाला या ठिकाणी उपोषणाला बसावं लागलं। आता तर आम्ही असा निर्णय घेतलाय, जर आम्हाला पाणी मिळालं नाही तर आम्ही 7 मेला बहिष्कार टाकणार आहे मतदानावरती, कुणालाही मतदान करणार नाही। पण ही वेळ का आली? कारण माजी मुख्यमंत्र्यांचा हा जिल्हा आहे, एकेकाळ 4-4, 5-5 मंत्री ह्या जिल्ह्यातून गेलेले आहेत, सगळे पॉवरफुल नेते जे आहेत, असं असताना सुद्धा ही तुम्हाला भूमिका घ्यावी लागते। कसं आहे, कर्नाटकच्या बाउंड्रीवरती असणारं अग्रण दोगाव हे शेवटचं गाव। शेवटचं गाव म्हणल्यानंतर कसं आहे, जसं की घरामध्ये एखादं न आवडतं फळ असतं किंवा एखादं न आवडतं मूल असतं, त्याप्रमाणे आमची झालेली आहे अवस्था। का? कारण पाणी नाही तर आम्हाला काहीच नाही। पाण्यासाठी आम्ही विनंती करायची, देतो देतो म्हणायचं, पण द्यायचं तर नाहीच। ह्याच्यामुळे काय झालं तर ग्रामस्थ आमच्यावरती चिडायला लागले की सरपंच तुम्ही, तुमची ग्रामपंचायतची सर्व टीम यंग आहे, मग पाणी का मिळत नाही? पाण्यासाठी आम्ही सातत्यानं सर्वांना भेटलो, प्रशासनाला भेटलो, काही लोकप्रतिनिधींना पण भेटलो, पण पाणी मिळालंच नाही। का मिळालं नाही हा संशोधनाचा विषय आहे। कारण पाणी तर काय आपण तयार करत नाही, ते देव तयार करतोय, म्हणजे निसर्ग तयार करतं। आणि ह्या पाण्यासाठी अग्रणी नदी पुनर्जीवन करण्यासाठी जागतिक जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांच्याबरोबर आम्ही गेली 7 वर्ष झालं झटत आहे। मग जे झटणारी माणसं आहेत, जे या नदीमध्ये श्रम करणारी माणसं आहेत, त्यांनाच पाण्यापासून वंचित का राहतं हा संशोधनाचा विषय, हा आपण शासन दरबारी शोधून काढावा असं आम्ही तुम्हाला विनंती करतोय। पण हा प्रश्न तुमच्याकडे कोणी उमेदवार आले असतील, अनेक पक्ष नेते आले असतील, त्यांना हा बोलून दाखवला नाही का तुम्ही हा प्रश्न? आम्ही सर्व नेत्यांना सांगितलेलं आहे, पण त्यांनी काय फक्त आश्वासनापुरतं पाणी थोडं सोडलं आणि परत पाणी बंद झाले। आमच्या बंधाऱ्यात पाणी आलंच नाही, म्हणजे 1 दिवस सुद्धा पोचलं नाही पाणी। ज्यादा एक खचून आपल्याला 3 दिवस सोडतो म्हणजे 26 तारखेपर्यंत पाणी सोडतो म्हणून होते, पण त्यांनी काय आम्हाला पाणी पूर्ण बंधारा भरलेला नाही, पाणी झालं नाही। त्यामुळे काय पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशी आहे? ह्या बंधाऱ्यात पाणी साठल्यानंतर ह्या इथे 2 विहिरी आहेत त्या पाणी पुरवठ्याच्या, त्या विहिरीवर पूर्ण गावाचं पाण्याचं म्हणजे पूर्ण पाणी त्या गावात चालते आणि त्या काही विहिरी आता सध्या कोरड्या पडल्यात, आता पाणी आमच्याकडे नाही। पण एक प्रश्न आहे, येताना समोर पाहिलं तर 2 उंच टाक्या आहेत, 2-3 मोठे बंधारे पाहायला मिळत आहेत, म्हणजे कॉन्ट्रॅक्टरने सगळं कामं केलेली आहेत पण पाणी दिसत नाहीये। कसं झालंय, योजना ह्या शासन दरबारी पूर्ण झालेत, पण त्या योजनेची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे ना। आम्ही काय म्हणतो, आम्ही जो शासनाला टॅक्स भरतो त्या टॅक्स मधूनच आम्हाला सरकारी योजना मिळतात, म्हणजे पैसे पण हे आमचेच, काम मात्र शासनाकडनं होतं आणि वंचित राहतो हा अग्रण दोगाचा भाग। कारण का तो महाराष्ट्रात आहे। जर महाराष्ट्रात आम्हाला जर यासाठी कोण वाली नसेल तर जसं कर्नाटकमध्ये जाण्यासाठी जत मधल्या 40 गावांनी ज्याप्रमाणे मोर्चे बांधणी केली, त्यांनी त्या ठिकाणी एकसाथ आले आणि सगळ्यांना मागणी केली, तशी आम्ही अग्रण दोगावचे ग्रामस्थ मागणी करतोय की आम्हाला इथं जर तुम्ही न्याय देत नसाल तर आम्हाला कर्नाटकमध्ये जाण्याची महाराष्ट्र शासनाने परवानगी द्यावी। तुम्ही तसं ठराव केलाय? हो, ठराव केलाय आम्ही, मासिक मीटिंग मध्ये तसा ठराव देखील केलेला आहे। काय ठराव आहे ग्रामपंचायतचा नेमका? ग्रामपंचायतचा ठराव आहे, जर आम्हाला प्यायला पाणी मिळत नसेल, पाणी ही जीवनावश्यक गोष्ट आहे, पाणी नसेल तर काहीच नाही, पाण्याविना जीवन व्यर्थ आहे, तर पाणीच नसेल तर आम्हाला काहीच नाही, तर त्याच्यापेक्षा एक तर आम्ही त्यामध्ये स्लोगन टाकलाय, पाणी नाही तर आम्हाला मरण्याची अनुमती द्या।
नसेल तर कर्नाटकमध्ये जाण्याची परवानगी द्या. का पण एवढ्या स्टेपला काय यावं लागते सगळ्या गोष्टी कुठेतरी सगळेच उदासीन आहेत. हा तसं म्हणावं लागेलच, कारण का जर पूर्ण 4,500 लोकवस्तीचं गाव असणार जे पहिल्या महायुद्धापासून आजपर्यंत 2800 सैनिकांचं गाव म्हणून ज्या गावाला ओळखलं जातं ते अग्रंदुळगाव गाव. याच गावामध्ये सध्या 719 सैनिक आहेत. ते सीमेवरती देशाचं रक्षण करतायत आणि त्यांची बाया बापडे पाण्यासाठी आता वणवण करतायत. देशाची सेवा करणाऱ्या जर नागरिकांच्यावरती ही अवस्था असेल तर आम्ही काय पाकिस्तानमधून आलोय का? सैनिक सांगतायत सियाचीन मध्ये मी जाऊन आलेलो आहे. हे आमचे सैनिक म्हणतात की सियाचीन मध्ये जाऊन आलेलो आहे, तर खरं आम्हाला वाटायलंय की आम्ही पाकिस्तानमध्ये आहे का? काय सांगाल सैनिक म्हणून राहिल्यात, काय भावना आहे तुमच्या? सगळ्या ग्रामस्थ आता नदीपात्र उतरलेले आहेत, पिण्याच्या पाण्याचा संघर्ष सुरू आहे. पिण्याच्या पाण्याचा संघर्ष चालू आहे. म्हणजे पाण्याशिवाय कोणतेही आपण तयार होऊ शकत नाही, कुठलंही काही करू शकत नाही. आम्ही एवढ्या सर्व्हिसमध्ये कुठेही गेलो तर आतापर्यंत आम्हाला पाण्याची दिक्कत ह्या गावामध्येच आली, परंतु सियाचीन पर्यंत कुठं दिक्कत आलेली नाही. म्हणून आता माजी सैनिक आहात? हो, माजी सैनिक आहे मी. आणि अप टू सियाचीन ग्लेशियर हायेस्ट पॉइंट इन द वर्ल्ड प्लेसेस वरती मी जाऊन आलेलो आहे. किती सैनिक आहेत आपल्या ह्या गावातले? ह्या गावातले सैनिक आता प्रेझेंट सैनिक म्हटलं तर 201 सैनिक आता सध्या ऑन सर्व्हिस वरती आहेत. सैनिकांचं गाव म्हणायचं? सैनिकांचं गाव आहे. आणि पूर्वज माझे वडील फौजमध्ये, मी फौजमध्ये, माझा मुलगा फौजमध्ये, माझे 2 पुतणे फौजमध्ये. जाणीवपूर्वक सरकार दुर्लक्ष करतंय? सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतंय. ह्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स थोडाफार येत जातोय. काय एक माझे सैनिक म्हणून काय भावना आहे तुमच्या? माझी भावना एकच वेळा एकदाच बोलायचं, ती नेक बोलणे एवढंच मी समजतो. आणि काम योग्य करणे, डिसिजन राईट घेणे. आतापर्यंत आर्मीमध्ये आम्ही कुठेही राहिलो तर एकदाच बोललेलं आहे, दुसऱ्यांदा बोलण्याची आवश्यकता आम्हाला पडलेली नाही. अधिकाऱ्याला लहानपासून जनरल पर्यंत एकदाच बोललो. काय आहे ते राईट थिंकिंग. आता काय बहिष्कार टाकण्याच्या याच्यामध्ये आहात तुम्ही मतदानावरती? म्हणजे आमच्या गावाकरता काय तर त्यांनी डिसिजन घेऊन आम्हाला पाणी द्यावं, आमची आणि मोठी अपेक्षा काही नाही. काय 7 तारीख जवळ आलेली आहे, मतदान जवळ आलेलं आहे, बहिष्कार टाकणार तुम्ही? नक्कीच, कारण करावंच लागेल. कारण आज शेतकरी म्हणून आम्हाला या ठिकाणी आंदोलन घ्यावं लागते. कारण बऱ्याच वेळा आम्ही काय केलेलं आहे की त्यांना प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे, लेखी निवेदन. आज हे माझ्याकडे ते पत्र आहे की त्याच्यामध्ये त्यांनी उत्तर दिलं होतं की 26 तारखेपर्यंत या ठिकाणी आपल्याला पाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या गावामध्ये पोहोचलं जाईल. आणि सलग 1, 2, 3 असे बंधारे आहेत आणि त्यानंतर माळकळी मळा असे 3 बंधारे या ठिकाणी भरून देऊन गावाला पाण्यापासून वंचित ठेवणार नाही. तुम्ही म्हणताय बहिष्कार टाकणार आहे, लोकशाहीसाठी घातक नाही का बहिष्कार टाकणं? प्रश्न तर गंभीर आहे. तुमचा प्रश्न म्हणजे अगदी सत्य आहे, परंतु आज रोजी जर का आपण प्रशासनाला वेटेसच नाही धरलं तर त्याला कुठेही त्या ठिकाणी तुम्हाला विचारण्यासाठी, कुठेही शंका विचारण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी उत्तरच नाही आहे. मग त्यासाठी आपण कुठला तरी या ठिकाणी निर्णय घेतलाच पाहिजे. आणि कठोर निर्णय ज्यावेळेस घेतो त्यावेळेस नक्कीच प्रशासन या ठिकाणी जागा होईल असं आम्हाला निश्चितपणे वाटते. पाहतोय आपण सैनिकांचं हे गाव आहेत. शेकडो सैनिक आजही आपल्या ड्युटीवरती रुजू आहेत, मात्र त्यांच्या कुटुंबियांसाठी जे आहे ते पिण्याच्या पाण्यासाठी कशा प्रकारची वणवण करावी लागते हे आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे येत्या 7 तारखेला मतदान होईल. जर आम्हाला पाणी नाही तर मतदान सुद्धा नाही, आम्हाला जे आहे ते कर्नाटकमध्ये जाण्याची मुभा द्या, अशा प्रकारची परवानगी जी आहे ते सरकारकडे मागितली पाहायला मिळते. त्याचा ठराव सुद्धा ग्रामपंचायतीने केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे अतिशय गंभीर हा मुद्दा आहे. आता याकडे कसं उमेदवार असतील किंवा सरकार असेल बघतंय आणि हा मार्ग सोडतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरामन प्रशांत माने, राजू सुर्णे, एबीपी माझा, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.